नमस्कार. मी आपली आवडमधनं योगिनी फडके. आज म्हणजे पारंपरिक अशी नाही आहे ही रेसिपी, पण मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर मी हा पास्ता दाखवणार आहे. फक्त हा इटालियन वगैरे पद्धतीने नाही, तर आपल्या महाराष्ट्र पद्धतीने आणि मुलांना त्रास होणार नाही याची सगळी खबरदारी घेऊन हा मी पास्ता दाखवणार आहे. तर हा जो पास्ता आहे हा 100 ग्रॅमचं पाकिट आहे. तर मला सगळ्यांसाठी करायचं आहे घरात, आणि समहाऊ जेवण म्हणूनच आम्ही हा खाणार आहोत आज. तर त्यामध्ये आम्ही हा रव्याचा वापरलेला आहे आणि हा स्प्रिंग शेपमध्ये आहे. तर हा 300 ग्रॅम मी पास्ता घेतलेला आहे आणि रव्याचा आहे, मैद्याचा घेतलेला नाही. तर आपल्याला ह्याची प्रोसिजर सुरू करताना आपल्याला ह्याला जे बाकीचं साहित्य लागणार आहे, तर त्याच्या आधी त्याची तयारी करायची आहे. तर ती सर्वप्रथम तुम्हाला दाखवते. तर मी हे पातेलं घेतलेलं आहे आणि जवळपास म्हणजे अर्ध पातेलं घेतलेलं आहे. तर हे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. तर याला पूर्ण उकळी छान येऊ द्यायची आणि मग आपल्याला पास्ता घालायचा आहे. पण पास्ता आपल्याला असा चिकट किंवा स्टिकी नाही बनवायचा, तर तो असा मोकळा आपण शायनी होण्यासाठी त्यात काय काय घालायचं आहे ते मी पाण्याला उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता, पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर या स्टेजला आपण गॅस बारीक करून घेणार आहोत. म्हणजे काय होतं की हे पाणी थोडंसं जे वरती बॉईल होते ते होत नाही, खाली बसतं. तर आता हे पाहू शकता, मी साधारणतः 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तर हे तेल पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. तर याच्याने काय होतं की हे जे पास्ता आहे ते एकमेकांना चिकटत नाही. आणि मी साधारणतः हा पूर्ण 1 चमचा तेवढं मीठ घालणार आहे. म्हणजे पास्ता खाताना त्याला एक प्रकारची मिठाची चव असली की जास्त छान लागतो. विदाऊट सॉल्टेड पास्ता चांगला नाही लागत शिजल्यानंतर. आणि हा आपला एवढा पास्ता झालेला आहे पॅकेट्स फोडून. तर आता याच्यावरती हा म्हणजे सगळं घालून झालेलं आहे आणि आता हा पास्ता घालून घ्यायचा आणि साधारणतः एक 10 मिनटं लागतील आपल्याला त्याला गरम पाण्यात ठेवायचं. आणि नाही तर लवकर व्हायला हवं असेल तर गॅस मोठा करायचा आणि बॉइल्ड ह्या पाण्यामध्ये त्याला आणखीन थोड्या उकळू द्यायचं आणि 1-5 मिनटं ताट झाकून ठेवायचं. म्हणजे तो छान शिजतो. हा रव्याचा असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि मी तो झालेलाही तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बाकीची तयारी करते. हे बाकीचं जे साहित्य होतं पास्तासाठी, तर हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 टमॅटो घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुदिना गार्निशिंगला पण घेतलेला आहे आणि बारीक करण्यासाठी पण घेतलेला आहे. तर तुम्ही हे पहा, 5-6 पानं पुदिन्याची आहेत, आलं 1 इंच आहे, 3 मिरची आहेत आणि साधारणतः 6 ते 7 लसूण पाकळ्या आहेत. आणि हा रेड पास्ता स्मिथ अँड जोन्सचा मिळतो, रेड पास्ता मसाला. तर तो साधारणतः 23 ग्रॅम 20 रुपयाला असतो. त्याचं पॅकेटही दाखवते मी तुम्हाला. तर तो मसाला मी थोडा घेतलेला आहे, खूप छान लागतो. आणि हा असाच नाही टाकायचा, याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग तो टाकायचा. म्हणजे पास्त्याला कोटिंग खूप सुंदर येतं आणि चव तर अतिशय छान येते. आणि एवढं तिखटपणा त्याला सफिशियंट होणार आहे. बाकी आपल्याला हिंग हळद वगैरे काही लागणार नाही आहे. तेल लागणार आहे, सो तेल मी ते घेते. तेल साधारणतः हा पूर्ण पास्ता होण्यासाठी आपल्याला साधारणतः 1 पाव कप तेल लागेल. आणि वरनं गार्निशिंगला आपण पुदिना आणि कोथिंबीर घालणारच आहोत. आणि मी पॅकेट्स तुम्हाला दाखवते, हे स्मिथ अँड जोनचं. तर हे हे आहे ते रेड पास्ता सॉस मिक्स म्हणतात त्याला. आणि खरंच खूप छान आहे, मी ट्राय केलं, तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर हे मसाले अवॉइड करायचे असतील तर तुम्ही घरातलं तिखट वगैरे आणि थोडासा गरम मसाला हा जरी घातलात तरी त्याची चव छानच येते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आलं लसूण आणि ह्याची पेस्ट आहे ना, ती नक्की ॲड करा, त्याच्याने पास्ता खरंच छान होतो. मी व्हाईट सॉसचा वगैरे नाही दाखवते, हा आपला प्रॉपर महाराष्ट्रीयन दाखवते की घरातले सगळे खातील हा. आता आपल्याला आलं लसूण आणि मिरची आणि पुदिन्याची पेस्ट करायची आहे, सो मी ते मिक्सरच्या छोट्या जारमध्ये बारीक करून घेते. हे साधारणतः 5 ते 7 मिनटं मला हे उकळून घ्यावे लागले. आणि तेल आणि मीठ घातल्यामुळे पहा तुम्हाला ह्याच्यावरची शाईन पण दिसते आणि एक पास्ता मोकळा झाला आहे, अजिबात एकमेकांना चिकटला नाही आहे. तर आता ह्याच्यानंतरची प्रोसेस काय की हे स्ट्रेन करून घ्यायचं. पण स्ट्रेन केल्यानंतर ह्याच्यावरती एक तर गार पाणी ओतायचं, अदरवाईज बर्फ असेल किंवा फ्रीजमधलं पाणी असेल तर ते ओतायचं. म्हणजे हे जसे याच्यामध्ये असे वेगळे आहेत, स्टिकीनेस नाही आहे, तसंच गार पाण्याने होतो. म्हणजे चायनीजचे नूडल्स करताना सुद्धा ही टीप आहे आणि पास्त्यासाठी पण ही एक खास टीप आहे. तर मी आता ते स्ट्रेन करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे मी स्ट्रेन करून घेतलेलं आहे, गार पाणी घालून घेतलेलं आहे. किती छान झालं आहे हा पहा. आणि हा रव्याचा असल्यामुळे घरात सगळे खाऊ शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. मैदा जात नाही आणि पोटात रव्याचा पास्ता मिळतो मार्केटमध्ये.
आता आपण हे घेतलेलं साहित्य आहे, मी हे आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तेल घेते साधारणतः 4 चमचे आणि गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे. तर फटाफट पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. हे पहा तेल घेतलेलं आहे मी, अर्धा कप तेल झालेलं आहे. तर तेल तापायला टाकते आता. मग तेल तापलं की पुढचं साहित्य लगेच घालून घेऊ. जर तुम्हाला याच्यामध्ये जिऱ्याची चव आवडत असेल तर फक्त जिरं ॲड करू शकता, पण मोहरी नको. हे पहा मी हे साधं रिफाईंड तेल वापरलं आहे. तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटरमध्येही करू शकता, तेही छानच लागतं. तर आता तेल तापलेलं आहे, आपण एक कांदा घालून पाहूयात. हे पहा आता आपण कांदा टाकूयात फ्राय करायला आणि कांदा छान गुलाबीसर होऊ देत. आणि गुलाबीसर झाल्यानंतर आपण बाकीचं साहित्य एक एक करून टाकणार आहोत. हे पहा कांदा छान गुलाबीसर झालेला आहे. आता मी त्याच्यावरती टॅमॅटो घालून घेते. थोडासा कॅमेरा हल्ला तर समजून घ्या, मी एकटीच करत आहे आज रेसिपी. थोडी आई वेगळ्या कामात आहे. त्याच्यानंतर आलं लसूण आहे त्याची पेस्ट पण घालून घेणार आहे लगेच. आणि आता हे छान मिक्स होऊ दे आणि मग आपण पास्ता घालून मग आपण रेड पास्ताचा जो मसाला आहे त्याला थोडं पाणी घालून त्यात ॲड करणार आहोत. तर हे छान मिक्स करून घेते आणि मग टॅमॅटो शिजल्यावर आपल्याला पास्ता घालायचा आहे. आपला हा मसाला छान परतून झालेला आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही बीन्स म्हणा किंवा ब्रोकोली किंवा कॅप्सिकम कॅबेज ह्यापैकी काही जर ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. काय माझ्याकडे काय होतं ते पास्तामधनं वेगळं काढलं जातं आणि मग ते वाया जाण्यापेक्षा आपण फक्त कांदा टॅमॅटो आणि ह्या पेस्टचं कोटिंग देऊन मुलं आवडीने खातात. आणि कधीतरी महिन्यातनं एकदा 2 महिन्यातनं एकदा मी हा चेंज मुलांना देते जेवणामध्ये. सो आत्ता मी ह्याच्यामध्ये कुठल्याच भाज्या ॲड न करता हा केलेला आहे, म्हणजे ही पास्त्याची रेसिपी केलेली आहे. तर आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये पास्ता घालून घेणार आहोत. हे पहा पास्ता घातलेला आहे आणि छान हा मसाला त्याच्यात लागला पाहिजे असं छान मस्त त्याला ढवळून घ्या, पद्धतशीर परतून घ्या. फार वेळ लागत नाही या रेसिपीला, हार्डली 10 मिनटात आपली पास्त्याची रेसिपी तयार होते. जर बाकी तयारी असेल तर आणखीन फास्ट होते. आणि आता आपण सगळा हा मसाला लागला ना जो घरचा आहे तो, की मग आपल्याला तो स्मिथ अँड जोन्सचा मसाला त्याच्यामध्ये पाणी ॲड करून पास्त्याला एक छान कोटिंग येतं. तर त्याच्यासाठी तो वरनं ॲड करायचा आहे आणि मग एक मस्त वाफ काढायची आहे. अतिशय सुपर टेस्टी असा हा पास्ता रेडी होतो. आणि तुम्हाला तो नसेल घालायचा तर तुम्ही या चवीने सुद्धा खाल्लात ना तर तुम्हाला हा सुद्धा आवडेल. अतिशय टेस्टी होतो हा. हे पहा मी तो रेडी मसाला पाणी घालून मिक्स केलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी. आणि त्याच्यामध्ये काही नाही आहे, हर्ब्स आहे, चिली फ्लेक्स आहे, त्याच्यानंतर थोडासा कॉर्नफ्लॉवरची पावडर आहे आणि थोडं रेड चिली पावडर आहे, चाट मसाला आहे. त्याच्यामुळे ह्याची चव खरंच छान आहे. मी नुसता आधी कोरडा मसाला खाऊन पाहिला आणि मग ॲड करते आहे, कारण मुलांना काय आवडेल ह्याचा अंदाज आईंना असतो. सो त्याची टेस्ट घेतल्यानंतर मी ठरवलं की तो वापरायचा आहे. हे पहा आपला नॅचरल आणि सुपर टेस्टी असा पास्ता रेडी आहे. छान पुदिन्याची पण चव खूप सुंदर लागलेली आहे ना. याच्यात फूड कलर ॲड आहे ना, बेडगीचं तिखट वापरलं आहे मी. एकदम नॅचरल पण टेस्टी असा हा पास्ता मी केलेला आहे. रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे नक्की येईन. थँक्यू.